नमाज पठणाला येणाऱ्या नागरिकांसाठी भिवंडी महापालिकेने एका रात्रीत तोडले उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण. नमाज पठणासाठी येणाऱ्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यानं सुशोभीकरण हटवलं. बदलापुराच्या स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. त्या बसवर 11,500 रुपयांच्या दंडाची कारवाई. पण केवळ दंडात्मक कारवाई केल्यानं स्कूल बस चालकांना मिळतंय मोकळं रान. पुण्यामध्ये आणखी एका नवविवाहितेची आत्महत्या. सासरच्या छळाला कंटाळून लग्नानंतर 3 महिन्यातच विवाहितेची आत्महत्या. नवरा, सासू, नणंद आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा 2 मुलांवर हल्ला. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू तर 1 मुलगा जखमी. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंदीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर. 9वीत शिकणाऱ्या मुलांचा 8वीतल्या 2 मुलांवर प्राणघातक हल्ला. भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून केला हल्ला. नालासोपाऱ्यात पत्नीसमोरच पतीची हत्या. चाकूने वार करून निर्गुण हत्या. आरोपीच्या मुलाचा डीपी ठेवल्याच्या कारणावरून हत्येचा थरार. जालन्यामध्ये 51 रुपयांमध्ये साडीची ऑफर. खरेदीसाठी भर उन्हात दुकानासमोर महिलांची झुंबड. तर गर्दीचं नियोजन न करता ऑफर ठेवल्यानं पोलिसांची दुकानदाराला समज. अमेरिका आणि इराणमधील अणुचर्चा निष्फळ. कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी. जेनेवातील अमेरिका इराण चर्चा कोणताही करार न होता संपली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये युद्धाचा भडका. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानात हवाई हल्ल्यामध्ये 133 अफगाण सैनिक ठार झाल्याचा दावा. अफगाणकडून पाकला आक्रमक प्रत्युत्तर. खासदार संदीपान भुमरेंचे चालक जावेद यांची अंबादास दानवेंना नोटीस. 7 दिवसांच्या आत दिलगिरी व्यक्त न केल्यास 1 कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.